फायनली माझं चॅनल फुल मॉनिटाईज झालं. तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे आणि सगळं काही मला मिळालेलं आहे. तर हे लवकर मॉनिटाईज होण्यासाठी मी काय काय केलं, कुठल्या चुका टाळल्या किंवा कुठल्या चुका आपल्याकडनं होतात आणि सगळ्यात मेन ज्या दिवशी माझं चॅनल मॉनिटायझेशनसाठी जाणार होतं, त्या दिवशी एक किस्सा घडलेला की जो मी कधीच नाही विसरणार. हे सगळं मी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सगळ्यात पहिली स्टेप आपली यूट्यूबची होती की 1,000 सबस्क्रायबर्स आणि 4,000 वॉच टाईम. तो मी कसा पूर्ण केला हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. जर ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल की 4,000 वॉच टाईम कसा पूर्ण करायचा, तर प्लीज माझ्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्हालाही नक्की मदत होईल तुमचा वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी. पहिली स्टेप, कुठल्या चुका ज्या आपण चॅनल ओपन केल्यावर करतो, तर सगळ्यात मेन म्हणजे आपण सगळ्यात पहिले काय करतो, एक दिवस व्हिडिओ टाकतो, 2 दिवस गॅप घेणार, तिसऱ्या दिवशी टाकणार, पुन्हा 2 दिवस गॅप घेणार, असं होतं. कंटिन्यू आपले व्हिडिओ येत नाही. त्यामुळे काय होतं, आपला वॉच टाईम आहे की जो कव्हर होत नाही. तर मी ही चूक सगळ्यात पहिले कमी केली म्हणण्यापेक्षा केलीच नाही. मी डेली व्हिडिओ टाकत गेले. व्ह्यूज किती येत आहे ते मी बघितलं नाही किंवा सबस्क्रायबर्स किती वाढतायत माझे ते पण मी बघितलं नाही. मी फक्त एकच माझं ध्येय होतं की माझं चॅनल 365 दिवसांच्या आत फुल मॉनिटाईज झालं पाहिजे. तर मी त्याकरता डेली व्हिडिओ टाकत गेले. त्या व्हिडिओला व्ह्यूज किती येत आहेत ते अजिबात बघू नका. एकच टार्गेट ठेवा की आज माझा व्हिडिओ गेला पाहिजे आणि तो व्हिडिओ कमीत कमी 10 ते 12 मिनिटाचा असला पाहिजे. जेणेकरून आता मी असं का म्हणते की 10 ते 12 मिनिटं, तर जेणेकरून कसं असतं, कुठलाही व्यक्ती जरी आपल्या व्हिडिओवर आला तर तो काय असा सलग आपला व्हिडिओ बघणार नाहीये, थोडं थोडं मध्ये स्किप करणारच आहे. तर स्किप करणार तर निदान तो आपल्या व्हिडिओवर 5 मिनिटं जरी राहायला पाहिजे. याच्यासाठी मी हे ठरवलेलं होतं की कमीत कमी 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ हा झालाच पाहिजे. तर मग तुम्ही असंच करा जे मी केलं की डेली व्हिडिओ टाका. कमीत कमी 12 मिनिटाचा तो व्हिडिओ असू द्या, जेणेकरून येणारी ऑडियन्स आपल्या व्हिडिओवर 5 मिनिटं तरी राहील. आता डेली व्हिडिओ टाकल्याने काय होणार त्याचा एक तुम्हाला मी फायदा सांगते. आपण रोज एक व्हिडिओ टाकला ना, तर यूट्यूब काय करतं, आपले जे मागचे व्हिडिओ असतात ना, ते सुद्धा पुढे रिकमेंडेड करतं पब्लिकला बघण्यासाठी. कारण जे आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम येतात त्यांनी एक जरी आपला व्हिडिओ बघितला की त्यांना यूट्यूब आपले 5-6 व्हिडिओ देणार. त्याच्यासाठी जर तुम्ही मध्ये गॅप घेतला ना, ते जे आपले मागचे व्हिडिओ असतात ना, ते व्हिडिओ आपले पुढे सरकतच नाही. जी ऑडियन्स नवी आली आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचतच नाही. त्यामुळे काहीही होऊ द्या, मी नेहमी म्हणायचे की जेवण नाही करायचं पण यूट्यूबवर व्हिडिओ गेला पाहिजे. तर असं काही माझं होतं. तर तुम्ही पण तसं करा. रोज एक व्हिडिओ टाका. व्ह्यूज बघू नका की किती व्ह्यूज येत आहे किंवा किती सबस्क्रायबर्स आपल्याला त्या व्हिडिओमधून भेटतायत. दुसरी गोष्ट आता मी एक शेअर करते की आता म्हणजे एक किस्सा सांगते. ज्या दिवशी माझं चॅनल मॉनिटायझेशनसाठी जाणार होतं, त्या दिवशी झालं काय, म्हणजे आज मला कळलं की माझं 4,000 वॉच टाईम कंप्लीट व्हायला फक्त 2-3 तासच कमी आहे आणि आज माझं चॅनल मॉनिटायझेशनसाठी जाणार. त्याच वेळेस मोबाईल बघत असताना अचानक मोबाईलचा डिस्प्ले माझ्या हातात. बापरे! मी इतकी टेन्शनमध्ये आले, की आता काय करू? आज तर चॅनल मला मॉनिटायझेशनसाठी द्यायचंय आणि चॅनल ह्याच मोबाईलमधून गेलं पाहिजे. जर मी मोबाईल चेंज केला किंवा मला पुढे काही प्रॉब्लेम आला, त्यांच्याकडे IP ॲड्रेस चेंज होऊन जाईल, असे तसे खूप सारे प्रश्न माझ्या डोक्यात आणि अक्षरशः माझ्या मोबाईलचा डिस्प्ले तो माझ्या हातात आला. इतकी टेन्शनमध्ये आलेली मी, कारण डिस्प्ले निघाला तर काही प्रॉब्लेम नसतो मान्य आहे. पण माझा मोबाईल ऑलरेडी 7-8 वर्ष जुना आहे आणि तो अजून पण तसा चालू आहे.
आणि तो कधी मला धोका दिल याची मला गॅरंटी नव्हती. पण मी त्याच मोबाईलमध्ये यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आणि वर्षभर म्हणण्यापेक्षा इतके दिवस तो चांगला चालला आणि ऐन शेवटी त्याने डिस्प्ले हातात. खूप सारा भयानक प्रसंग तो होता आणि माझ्यासारखे जे कोणी व्हिडिओ क्रिएटर असतील ते हे कल्पना करू शकतात, की जर ज्या मोबाईलमध्ये आपलं चॅनल आहे, की जे आता मोनेटायझेशनसाठी जाणार आहे आणि त्या मोबाईलचा डिस्प्ले आपल्या हातात आला आहे, तर किती भयंकर टेन्शन येईल खरंच. पण काय म्हणतात गणपती बाप्पाची कृपा. तो डिस्प्ले मी काही न करता म्हणजे शॉपमध्ये नेऊन स्टिक वगैरे न करता हातानेच त्याला असा पक्का पकडला आणि पहिले चॅनल मॉनिटायझेशनसाठी पाठवून दिलं आणि देवाला म्हटलं, "बाबा 8-10 दिवस तरी माझा मोबाईल चालू दे. तिकडून मला समजू दे, की YouTubeकडनं की माझं चॅनल मॉनिटायझेशन झालंय का नाही किंवा काय?" खूप सारे प्रश्न माझ्या डोक्यात होते. तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, जर तुम्ही चॅनल ओपन करत असाल, तर मोबाईल चांगल्या म्हणजे कंडिशनमधला असू द्या, जेणेकरून तो तुम्हाला पुढे चालून धोका देणार नाही. जसा की माझ्या मोबाईलने मला दिला होता. तर सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्यासाठी मोबाईल. तर तो नेहमी तुम्ही चांगल्या कंडिशनमधलाच घ्या आणि मगच चॅनल ओपन करा. आता तिसरं सांगते मी तुम्हाला. चॅनल मॉनिटाईज झालंय हे कशावरून समजतं? आता पहिलं असतं आपल्या पहिला क्रायटेरिया आहे 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच टाईम. तर तेव्हा कंप्लीट होतं. YouTubeकडे चेकिंगला जातं. तो पण मी व्लॉग ऑलरेडी टाकलेला आहे, की 3000 वॉच टाईम नंतर पुढे काय? तर ज्यांनी कोणी बघितला नसेल, तर प्लीज जा एकदम तो व्लॉग बघा. तर 3000 वॉच टाईम कंप्लीट झाला. त्यानंतर आपलं चॅनल चेकिंगला गेलं. चेकिंगला गेल्यावर कमीत कमी ज्या पहिल्या 2 प्रोसेस होत्या, त्या माझ्या पहिल्याच दिवशी कंप्लीट झालेल्या आणि तिसरी प्रोसेस होती, की जी इन प्रोग्रेस दाखवत होती, तिला पण कंप्लीट व्हायला मला कमीत कमी 3च दिवस लागले. 3 दिवसामध्ये ती थर्ड प्रोसेस पण कंप्लीट झाली. YouTubeकडनं काँग्रॅच्युलेशनचा ईमेल आला आणि आपण त्यांचे पार्टनर झाले असं YouTubeने मला सांगितलं. तिथं माझं चॅनल हाफ मॉनिटाईज झालं. तर सेम प्रोसेस ही 4000 वॉच टाईम झाल्यावर असते का? तर नाही. 4000 वॉच टाईम कंप्लीट झाल्यावर ऑटोमॅटिक ते चॅनल चाललं जातं. फक्त तिथे आपल्याला ओके करावं लागतं आणि ओके ओके कुठे करायचं ते तुम्हाला ते ऑटोमॅटिक दिसेल. आणि नेमकं असं झालं ना ह्यावेळेस, की मी स्क्रीनशॉटसुद्धा काढू नाही शकले. एक्साइटमेंट जास्त होती ना 4000 वॉच टाईम कंप्लीट झाल्याची, त्यात मी ते विसरून गेले, की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, की ज्या आता YouTubeवर काम करत आहेत, त्यांना निदान हेल्प होईल, की 4000 वॉच टाईम नंतर कुठली प्रोसेस येते ते बघण्यासाठी. पण ते माझ्याकडनं सुटलं. सॉरी. तर मग मी सांगते तुम्हाला, की 4000 वॉच टाईम झाल्यानंतर अप्लाय नाऊचा ऑप्शन येतच. तिथे पण तुम्ही क्लिक केलं, की त्यानंतर YouTube तुम्हाला तिथून 2-3 प्रकारचे सजेशन देणार आणि हे पण विचारणार, की तुम्हाला सगळे व्हिडिओ मॉनिटायझेशनसाठी पाठवायचे आहे का? कारण कसं असतं काहींचे व्हिडिओजला स्ट्राईक आलेले असतात किंवा काहींना कॉपीराईट असतं किंवा काहींना असं वाटतं, की हा व्हिडिओ मॉनिटायझेशनसाठी नाही पाठवायचा, तो नाही पाठवायचा, असं काही असतं. तर YouTube आपल्याला विचारतो, की सगळे पाठवायचे आहे का? तर मी तरी सगळ्यांना येस केलेलं होतं, कारण माझा कुठेही कॉपीराईट नव्हता. मी कोणाचं कॉपी केलेलं नव्हतं आणि मला कुठे काही स्ट्राईकही नव्हता. त्यामुळे मी सगळे व्हिडिओ आहे ते मॉनिटायझेशनसाठी सेंड केले. आणि त्यानंतर तो पुढचा ऑप्शन विचारतो ॲडचा, की तो विचारतो आपल्याला, की तुम्ही ॲड लावणार आहात का? म्हणजे असं कुठल्या ॲड तुम्हाला लावायच्या आहे? तुम्हाला काही म्हणजे असं स्पेसिफिक ॲड करायच्या आहेत का? लावायच्या आहेत का? की सगळ्याच ॲड चालणार आहेत? असे काही ऑप्शन तो ॲडबद्दल आपल्याला देतो. तिथे आपण टिक करत चालायचं. वाचून, रीड करून समजतं आणि त्या सगळ्या व्हिडिओजला ॲड लावल्या गेल्या पाहिजे म्हणून आपण तिथं टिक करून द्यायचं. त्यानंतर ओके केलं की सबमिट होतं आणि मग आपलं चॅनल जातं YouTubeकडे. आता चॅनल मॉनिटाईज झालं. हे कसं समजायचं? ॲक्चुअली हा पण एक किस्साच घडलेला आहे. तो मी नंतर तुम्हाला सांगेलच. शेवटी सांगते व्लॉगच्या. तर ते कसं समजायचं? आता होतं काय, माझं चॅनल समजा मी 24 नोव्हेंबरला आय थिंक YouTubeकडे दिलं आणि मला वाटलं की 1 महिना लागून जाईल. मी वाटच बघत बसले ईमेलचा, की मला ईमेल येईल YouTubeचा, की तुम्ही फुल मॉनिटाईज झालंय, असं तसं वगैरे असं मला वाटलं.
तर तसं काहीच झालेलं नाही. त्यांचा एक ईमेल आला, त्यात होते स्टिकर, की ज्यात असं म्हटलेलं होतं, की तुम्ही अजून तुमचे अर्न करण्यासाठी मार्ग आहेत, की जे मोकळे करा, ते ॲक्टिव्ह करा. असं त्यांचं तिकडून आलं आणि काही स्टिकर होते, ते स्टिकर मी फक्त ॲक्टिव्ह केले. बस. आणि ते मला कधी आले सांगते मी तुम्हाला. 24 नोव्हेंबरला म्हणजे सॉरी 24 नोव्हेंबरला माझं चॅनल मॉनिटायझेशनसाठी गेलं आणि मला ईमेल कधी आलेला जवळपास लगेच 25-26 तारखेलाच. आणि तेव्हा पण माझं 2 दिवसात चॅनल फुल मॉनिटाईज झालं. आणि ते सगळे सगळे स्टिकर आहे की जे मी ॲक्टिव्ह केले. आणि त्यानंतर आलेलं आहे आता $100चं टार्गेट. बापरे! आता ते टार्गेटबद्दल पण मी एक ब्लॉग तुमच्यासोबत करणारच आहे, की कसं आहे ते म्हणजे फेस करणं खूप कठीण जातंय. म्हणजे असं वाटत होतं, की 4,000चा वॉच टाईम परवडला, की जो पटकन होत होता. पण $100 बापरे! $100च्या आधी $10चं टार्गेट आहे. ते झाल्यानंतर आपली पुढची स्टेप काय होणार आहे, त्याचा पण मी एक ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आणि आता मी ब्लॉग टाकते ना, तर किती मला रेव्हेन्यू भेटतोय प्रत्येक ब्लॉग मागे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण सगळं स्टेप बाय स्टेप. कारण जर एकाच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं ना, तर तुमच्याही डोक्याच्या वर जाईल आणि मी पण कन्फ्यूज होऊन जाईल, की नेमकं कुठला ब्लॉग कशात मी शेअर केलेला आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगते, की स्टिकर येतात आणि डॉलरचं सिम्बॉल येतं आपलं. जिथं वॉच टाईम येतो ना वाय-टी स्टुडिओमध्ये, त्याच्याखाली डॉलरचा सिम्बॉल येतो आणि तिथे आपले डॉलर बनताना दिसायला लागतात. तर समजून जायचं आपलं चॅनल फुल मॉनिटाईज झालंय. आणि सगळ्यात मेन म्हणजे जेव्हा आपण YouTubeवर पहिले व्हिडिओ टाकत असतो ना, तेव्हा डायरेक्ट पब्लिश होतात. तो आपल्याला असं विचारत नाही, की तुम्हाला पब्लिश करायचंय का अनलिस्टेड ठेवायचंय. तर मॉनिटायझेशन नंतर व्हिडिओ अपलोड करताना आपल्याला 2 ऑप्शन यायला लागतात, की पब्लिश ठेवायचं आहे, की सेटिंग बदलायची आहे. आणि त्यानंतर अजून एक येतं, की ते आपण व्हिडिओ सेंड करतो ना, त्यानंतर पण तो प्रत्येक व्हिडिओ आपला मॉनिटायझेशनसाठी ऑन झालेला नसतो YouTubeकडनं. तर तो आपल्याला सेटिंगमध्ये जाऊन ऑन करावा लागतो स्वतःहून. ती एक गोष्ट आहे बारीक, की मी जी तुमच्यासोबत आता शेअर केलेली आहे. तर मला हेच सांगायचं होतं, की कोणत्या चुका टाळू नका. तर तुम्ही हीच एक मेन चूक आहे, की रोज व्लॉग टाका. रोज एक जरी व्हिडिओ गेला पाहिजे, हे नक्की लक्षात ठेवा. दुसरी चूक म्हणजे स्वतःचे व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये अजिबात बघू नका. आता भरपूर टेकवाले आहेत, की त्यांनी सांगितलेलं की असं का करायचं, का असं का करू नये. तर त्याच्यावर मी काही बोलणार नाहीये. फक्त मी एवढंच सांगेल, की स्वतःच्याच मोबाईलमध्ये स्वतःचेच व्हिडिओ बघू नका. एकदा व्हिडिओ अपलोड झाला, की तो एकदा ओपन करून फक्त एकदा चेक करून घ्या, की व्हिडिओ पूर्ण नीट गेला आहे की नाही, बस. आणि त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे दुसऱ्यांची चॅनलचे जाऊन व्ह्यूज चेक करू नका. हे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, कारण त्यामुळे आपल्याला डिमोटिव्ह फील होतं आणि आपण व्हिडिओ टाकत नाही. तर तुम्हाला लवकर मॉनिटाईज व्हावं आपलं चॅनल असं वाटत असेल, तर डेली एक व्हिडिओ हा गेलाच पाहिजे असं तुम्ही टार्गेट ठेवा. तुमचं चॅनल नक्कीच लवकर मॉनिटाईज होईल. आणि तुमच्या सर्वांचे खूप आभार, की तुम्ही मला इतक्या कमी वेळात इतकं प्रेम दिलं आणि इतकं छान असं म्हणजे सपोर्ट केला आणि माझं चॅनल एवढं छान लवकर मॉनिटाईज झालं. कारण एखादी व्यक्ती जेव्हा यूट्यूबवर येते आणि तिच्या आजूबाजूला मागे-पुढे यूट्यूबवर कोणीच नसतं, त्यावेळेस आहे ना असं म्हणजे समजत नाही, की काय करू, काय नको करू, कुठले व्हिडिओ बनवू, कुठले नको बनवू, काहीच कळत नाही. आणि एवढं तिला सक्सेस मिळून जातं आणि फक्त तुमच्यामुळे. कारण तुम्ही माझे ब्लॉग बघितले, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले आणि मी तरी म्हणेल, की मीच आहे ती, की जिला खूप व्ह्यूज कमी येत होते सगळ्याच व्हिडिओला आणि तिचं चॅनल मॉनिटाईज झालंय, ती मीच असेल असं मला वाटतंय. असतील अशा भरपूर, पण मी व्ह्यूजकडे बघितलं नाही आणि काम करत राहिले. YouTubeवर विश्वास ठेवला, की नाही माझं चॅनल मॉनिटाईज होणारच आणि मला ते करायचंच आहे. त्यामुळे सगळं काही आज मला इथे भेटलंय आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला बॅड कमेंट्स त्या आल्या नाही. ते एक माझ्यासाठी खूप सारं ग्रेट फीलिंग आहे आणि इथून पुढे पण मला असंच सपोर्ट करा. आणि हां, अजून एक गोष्ट मी टाळली होती चॅनल मॉनिटायझेशन होण्याच्या आधी, की मी मिनी ब्लॉग करत नव्हते.
कारण भीती होती की जो लाँग व्हिडिओ आहे त्यातलाच जर आपण मिनी व्लॉग टाकला तर यूट्यूब ॲक्शन घेईल. कारण ॲक्शन घेते का नाही ते मला माहिती नव्हतं. कारण मला कोणीच यूट्यूब संदर्भात माहिती देणारं नव्हतं. तर मी ते मिनी व्लॉग करणं टाळलं. कारण मला सेम व्हिडिओ माझ्या यूट्यूबवर चॅनलवर जाऊ द्यायचे नव्हते. जेणेकरून काहीतरी चेकिंगला प्रॉब्लेम येईल असा. तर मी आता स्टार्ट करणार आहे. तुम्हाला इथून पुढे माझे मिनी व्लॉगही बघायला भेटणार आहे छोटे-छोटेसे. जरी मला कधी लाँग व्हिडिओ टाकायला नाही भेटला ना, तर डेली माझा एक तुम्हाला मिनी व्लॉग बघायला नक्की भेटेल. तर तुम्हाला कसं वाटले माझी माहिती मला नक्की कमेंट करा. मी शॉर्टकटमध्ये आजचा व्लॉग केलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता. तुम्हालाही बघायला खूप कंटाळा आला असता. त्यामुळे मी तुम्हाला 2-3च पॉइंट शेअर केलेत, की कंटिन्यू व्हिडिओ टाका, व्ह्यूज चेक करू नका आणि वॉच टाईम किती भेटतोय तो बघा. कधी-कधी असं होतं ना, म्हणजे माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजला असं आहे, की व्ह्यूज डाऊन आहे, पण वॉच टाईम खूप भेटलेला आहे. कारण लोकांनी काय केलेलं आहे, कमीच लोकांनी पाहिलाय. पण त्यांनी तो व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे स्टार्ट टू एंड. त्यामुळे वॉच टाईम हा तिथे आपला कव्हर झालेला आहे. तर असं काही मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. खूप दिवसानंतर व्लॉग आला आणि ती पण डायरेक्ट अशी मी गुड न्यूज घेऊन आले, की चॅनल फुल मॉनिटाईज झालंय. फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे. तर असाच सपोर्ट मला कायम असू द्या. आता तुम्हाला वाटलं असेल, की इतके दिवस व्लॉग का नाही आले? तर फॅमिली खूप मोठी माझी. तुम्ही बघितलंच आहे. तर फॅमिलीमध्ये खूप सारे बर्थडे, खूप सारे फंक्शन्स चालू होते आणि टाईमच भेटत नव्हता आणि तब्येत आहे, की जी इथून मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही आवाज ऐकलाच होता माझा, की खूप कमी म्हणजे खूप खराब होते. आवाज खूप कमी येत होता आणि आज पण मी मेडिसिन घेऊनच बसलेले आणि थोडीफार फ्रेश दिसते. आणि मी म्हटलं, की नाही आजपासून आपला ब्लॉग आहे, की हा रोज गेलाच पाहिजे. खूप झालं 5-6 दिवसांचा गॅप पण झाला आणि एवढा मोठा गॅप मी आजपर्यंत घेतलेला नव्हता. तुम्ही इथून मागचे व्हिडिओ बघा, की जे डेली आलेले आहेत. एवढा गॅप मी घेतलेलाच नव्हता आणि जो फायनली मी आता घेतला. पण आता याच्यानंतर नाही. इथून पुढे आपले रोज व्हिडिओ येतील. नक्की बघा, छान सपोर्ट करा. जसंच पहिले प्रेम होतं तसंच राहू द्या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या पुन्हा घेऊन येईन माझं डेली रुटीन तुमच्यासोबत. चला बाय.